नमस्कार. ग्रंथसूक्त. ग्रंथसूक्तमध्ये आपलं आजचं पुस्तक सुधाकर शुक्ल लिखित महाभारतकालीन भार्गवराम. महाभारतकालीन भार्गवराम या पुस्तकाच्या शीर्षकामध्येच महाभारतकालीन भार्गवराम असं म्हटल्यानंतर कंसामध्ये परशुराम असं दिलंय. कारण भार्गवराम म्हणजे परशुराम असेल असं आपल्या लक्षात येत नाही. कारण परशुरामांचे उल्लेख हे रामायण कालामध्येही येतात, महाभारत कालामध्येही येतात. त्यांच्या अशा दीर्घायुष्यामुळे त्यांना चिरंजीव म्हटलं जातं. चिरंजीव म्हणजे अमरत्व नाही या मुद्द्याची चर्चा आपण ग्रंथसूक्तच्या या 3ऱ्या सत्रामध्ये, ज्याचं भगवान परशुराम हे सूत्र आहे, याची केली आधी, आणि म्हणून या मुद्द्याची चर्चा मी इथे करत नाही. सुधाकर शुक्ल लिखित महाभारतकालीन भार्गवराम कंसामध्ये परशुराम या पुस्तकाचे प्रकाशक आहेत कॉन्टिनेंटल प्रकाशन, आणि 171 पानी या पुस्तकाची किंमत 175 रुपये. 8 एप्रिल 2016 रोजी या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आहे. म्हणजे जवळजवळ 10 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक. सुधाकर शुक्ल हे एक अत्यंत नामांकित लेखक आहेत. एकंदरीतच चरित्रलेखन, कादंबरीकार अशा पद्धतीचं त्यांची साहित्यकृती असतात. त्यातही महाभारतकालीन आणि पौराणिक अशा पद्धतीच्या नायकांवरती पुस्तक लिहिणं हा सुधाकर शुक्ल यांचा हातखंडा असा विषय आहे. आणि त्याहीपेक्षा सुधाकर शुक्ल यांचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की ते मराठी असले तरी ते हिंदीमध्येही फार मोठ्या प्रमाणावरती लेखन करतात. एकाच विषयावरती हिंदी आणि मराठी अशी दोन्ही पुस्तकं त्यांची आली तरी ते एकमेकांचे अनुवाद नसतात, ते स्वतंत्र लेखन असं करत असतात. ग्रंथसूक्तच्या या मालिकेमध्ये अनेकदा वेगवेगळ्या सूत्रांमध्ये सुधाकर शुक्ल यांची पुस्तकं मी आवर्जून घेणार आहे. कारण एकाच वेळेला कथानकाकडे त्याचं कथा साधर्म्य राखत, त्या कथेचं सातत्य राखत, त्याचं पावित्र्य राखत ललित शैलीनं आपल्यापर्यंत पुस्तक आणणारा गृहस्थ किंवा लेखक म्हणजे सुधाकर शुक्ल. आता महाभारतकालीन भार्गवराम अशा पुस्तकाचा जर विचार करायचा झाला तर हे पुस्तक पूर्णपणानं निखळ अशी कादंबरी आहे. आणि हे अत्यंत मोकळेपणानं पुस्तकामध्ये सांगितलं जातं. अगदी पुस्तकाच्या ब्लर्ब मध्ये किंवा पाठराखण मजकुरामध्ये सुद्धा ते सांगितलं जातं. तिथं ताकाला जाऊन भांड लपवलं जात नाही. या मालिकेच्या या 3ऱ्या सत्रामध्ये भगवान परशुराम अशा पद्धतीचा सूत्र धरून आपण विचार करत असताना ज्या पुस्तकांचा विचार केला त्यातला एक चरित्रकोश स्वरूपाचा होता, 2 हिंदी कविता संग्रह होते, 1 पूर्णपणानं चरित्र अशा स्वरूपाचा होता, 5वं पुस्तक हे एका अर्थानं परशुरामांच्या आयुष्यातल्या 25 वेगळ्या कथांचा आधार घेत 25 वेगळी कथानकं देणारं प्रकरण असं होतं. त्यामुळे आज आपण सुधाकर शुक्ल यांचं महाभारतकालीन भार्गवराम ह्या पुस्तकाची चर्चा करत असताना परशुराम या सूत्रातली ती पहिली कादंबरी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ही कादंबरी पूर्णपणाने भगवान परशुराम किंवा या पुस्तकाच्या शीर्षकानुसार म्हणायचं झालं तर भार्गवराम आपली कथा सांगतायत अशा पद्धतीने हे पुस्तक येतं. आपण सगळे हिंदी सिनेमांमध्ये फ्लॅशबॅक तंत्राचा पद्धतीला आता सरावलेले आहोत. अशा पद्धतीचं तंत्र मराठी कादंबरीत आणि तेही परशुरामांच्या जीवनावरच्या कादंबरीत येईल असं सहसा आपल्या मनात येत नाही. पण सुधाकर शुक्ल यांची महाभारतकालीन भार्गवराम ही कथा किंवा कादंबरी ही वारंवार फ्लॅशबॅक पद्धतीनं जाते. एकीकडे फ्लॅशबॅकचं तंत्र आणि दुसरीकडे प्रथम पुरुषी एकवचनी असं निवेदन, इतकीच या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत अशातला भाग नाही. खरं सांगायचं म्हणजे या कादंबरीचा नायक हा भार्गवराम किंवा परशुराम असा आहे. मी अनेकदा या परशुराम हे सूत्र धरून करत असलेल्या ग्रंथसूक्ताच्या अनेक भागात असं मी म्हणलं की जन्मतः राम, नंतर भार्गवराम आणि नंतर परशुराम असे त्यांच्या आयुष्याचे 3 टप्पे आहेत. त्यातल्या महाभारतकालीन भार्गवराम या टप्प्याचा आधार घेत किंवा त्या कालखंडावरती किंवा त्यांच्या आयुष्याच्या त्या भागावरती आधारित अशी ही कादंबरी आहे. या अर्थानं किंवा या न्यायानं परशुराम हे या कादंबरीचे नायक व्हायला हवे होते. परंतु एकंदरीतच परशुरामांइतकंच या कादंबरीत महत्वाचं असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे पितामह भीष्म. भीष्म हे एका अर्थाने परशुरामांचे शिष्य.
शिष्य गुरुची लढाई जी आपल्या महाभारतामध्ये दिसते ती परशुराम आणि भीष्म यांच्यामध्ये आहे. परशुरामांनी संपूर्ण आयुष्यभर धर्मरक्षणाचं कार्य केलं, धर्म संस्थापनाचं कार्य केलं. पण दुर्दैव म्हणा किंवा गंमत म्हणा, परशुरामांचे 3 महत्वाचे शिष्य महाभारताच्या युद्धामध्ये प्रत्यक्षरित्या सहभागी झाले, पण ते तिघही कौरवांच्या बाजूनी लढले. पहिले पितामह भीष्म, दुसरे द्रोणाचार्य आणि तिसरे कर्ण. याचा उल्लेख या कादंबरीमध्ये ओझरता येतो, कारण या संबंधातली एक दुसरी पुस्तक, दुसरी कादंबरी किंवा दुसरी कथा ही सुधाकर शुक्ल यांनीच लिहिलेली आहे. त्याचा विचार आज करूया नको. या पुस्तकामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की एकंदरीतच परशुरामांनी भीष्माला त्याचं शिष्यत्व पूर्ण करत असताना दिलेला सल्ला हा अत्यंत महत्वाचा आहे. भगवान परशुरामांनी भीष्माला केलेला उपदेश असा आहे की कोणत्याही स्थितीत सत्याला सोडू नकोस, कोणत्याही स्थितीत धर्माचा त्याग करू नकोस आणि कोणत्याही स्थितीत कर्तव्यापासून दूर जाऊ नकोस. आणि मग या 3 उपदेशांच्या माध्यमाच्या पार्श्वभूमीवरती एकंदरीतच पितामह भीष्मांनी गुरूंच्याकडची आपली शिक्षण संपवल्यानंतर स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात तांबेला नकार देण्यापासून अनेक गोष्टींपर्यंत केलेल्या प्रतिज्ञा आणि त्या राजधर्माचं पालन म्हणून स्वतः राजसिंहासनावर न बसता पण धृतराष्ट्र जे सांगेल त्याचा केलेला पाठपुरावा, त्यातनं कौरवांच्या बाजूनी पितामह भीष्म यांनी उभं राहण्याचा केलेला पण, आंबेवरनं पितामह भीष्म आणि भगवान परशुराम यांच्यामध्ये झालेलं युद्ध, ज्या वेळेला भगवान परशुरामांनी कुरुसभेमध्ये श्रीकृष्णांनी मांडलेला समेटाचा प्रस्ताव कुरुसभेनं मान्य करावा असा मांडलेला प्रस्ताव किंवा विचार आणि त्याच्यावरती द्रोण आणि भीष्म या दोघांनीही पाळलेलं मौन आणि कर्णाची वेगळ्याच पद्धतीची क्रियाशीलता याचे संदर्भ पार्श्वभूमी सारखे वापरत रंगणारं पुस्तक म्हणजे महाभारतकालीन भार्गवराम. मी म्हटलं तसं भार्गवरामांच्या बरोबरीनं याच्यामध्ये उभं राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे भगवान परशुराम आहे. त्याच पितामह भीष्म आहे. मग पितामह भीष्म आणि भगवान परशुराम असा संबंध जसा महाभारतकालीन भार्गवराम या पुस्तकामध्ये सुधाकर शुक्ल रंगवतात, तसं भगवान परशुराम आणि नर्मदा, रेणुका देवी म्हणजे त्यांची माता आणि परशुराम, होत्र हवन ऋषी आणि परशुराम, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार या पुस्तकामध्ये वारंवार केला जातो, हे लक्षात घेतलं जातं. एकंदरीतच महाभारतकालीन भार्गवराम हे पुस्तक विचारात घेत असताना किंवा वाचत असताना माझ्या मनामध्ये एक निष्कारण तुलना उपस्थित झाली की पितामह भीष्म आणि भगवान परशुराम यांच्यातल्या युद्धाची पार्श्वभूमी, त्या निमित्तानं त्या दोघांनी केलेलं मतप्रदर्शन आणि त्यांची आपापसात झालेली चर्चा आणि याच्या तुलनेमध्ये महाभारतामध्ये अर्जुन आणि त्याच्या विरुद्ध लढलेले गुरुजन आणि नातेवाईक याची तुलना करावी असं माझ्या मनामध्ये फार येतं. आणि ज्या वेळेला अशा पद्धतीची ही लढाई पितामह भीष्म आणि भगवान परशुराम यांची झाली, त्यांच्यामध्ये त्यावेळी जो घडलेला संवाद आहे, हा संवाद भगवान श्रीकृष्णाला साहजिकच माहिती आहे. आणि म्हणून तुमच्या लक्षात असेल तर ग्रंथसूक्तच्या या भागामध्ये ज्या वेळेला परशुराम हे सूत्र धरून या व्हिडिओला सुरुवात केली, त्याच्या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं तर की मला एक व्यक्ती म्हणून, एक सामान्य वाचक म्हणून नेहमी वाटतं की महाभारतामध्ये अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती भगवान श्रीकृष्णाने जेव्हा भगवद्गीता सांगितली त्यावेळेला जो क्रियाशील रक्षक श्रीकृष्णांच्या मनामध्ये होता ते भगवान परशुराम असतील का, ही माझी भूमिका किंवा शंका अधोरेखित करणार असं गणित म्हणजे महाभारतकालीन भार्गवराम हे पुस्तक. कारण आपल्या गुरुनं दिलेल्या आव्हानाला स्वीकारून आपल्या गुरुच्या विरुद्ध लढताना भीष्माच्या मनात आलेली प्रश्न आणि नंतर चर्चेच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परशुरामांनी दिलेलं उत्तर याच्यामध्ये आणि महावीर अर्जुनाच्या कुरुक्षेत्रावरती लढाई करताना मनात आलेले प्रश्न आणि भगवान श्रीकृष्णांनी त्याला दिलेलं उत्तर याच्यामध्ये कमालीचं साम्य आहे.
असा वेगळाच परशुरामांच्या आयुष्याचा पैलू अप्रत्यक्षरित्या वाचकाच्या मनामध्ये निर्माण करणारा, निदान माझ्या मनामध्ये निर्माण झालेला असं पुस्तक म्हणजे सुधाकर शुक्ल यांचं महाभारतकालीन भार्गवराम हे आहे. आणि मला हे पुस्तक आजच्या चर्चेमध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये घ्यावंसं वाटलं. याचं कारण असं की या पुस्तकाच्या सुरुवातीला भगवान परशुराम आपलं निवेदन करतायत असं म्हणत म्हणत सुधाकर शुक्लनी त्यांच्या मनातला एक प्रश्न भगवान परशुरामांच्या तोंडून आपल्या समोर मांडलाय. एक गुरुजी असं त्याला म्हणतात, असं दाखवलंय की ज्या परशुरामानं आमच्यासाठी हे सारं केलं त्या परशुरामासाठी आम्ही काय केलं. मग ते धर्मरक्षक परशुराम असेल, निशस्त्रीय करणारा परशुराम असेल, नवनिर्मितीचा उद्गाता परशुराम असेल, परशुचा उद्गाता परशुराम असेल, अशा वेगवेगळ्या रूपातल्या निदान एका रूपातला काही अंश तरी मांडावा अशा पद्धतीनं महाभारतकालीन भार्गवराम मांडणार सुधाकर शुक्ल यांचं पुस्तक हाच आजच्या ग्रंथ सूक्तचा विषय. सुधाकर शुक्ल लिखित महाभारतकालीन भार्गवराम. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.